मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जुलैचा इंटरेस्टिंग, खतरनाक, जबरदस्त असा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे आज काय दाखवलंय यार त्यांनी प्रेक्षकांना, जबरदस्त दाखवलंय आजचा एपिसोड. शेवटपर्यंत बघत राहा. आता जीवामुळे ती आर्या प्रेग्नेंट आहे कळलं ना त्या पार्टला. अरे भारी दाखवलं त्यांनी. सुरुवातीला आता काव्या चिडचिड करताना दाखवली फोनवर, तितक्यात नंदिनी येते बरं का. नंदिनी आल्या विचारते, काय झालं काव्या, अगं एवढी चिडचिड का करतेस, बाळासाठी चांगलं नाही बेटा चिडणं. काव्या फोनवर बोलत असते आणि चिडचिड करत असते. मग काव्या म्हणते, अगं ताई कळतंय मला, बाळाला चांगलं नाहीये, पण माझ्या बाळाची काळजी डॉक्टर आर्याला नाहीये ना. नंदिनी म्हणते, का गं काय झालं काव्या, कशाबद्दल बोलतेस तू. काव्या म्हणते, अगं ताई एकीकडे पार्थ मला म्हणताय 5वा महिना लागलाय, डॉक्टर आर्याचा फोन कर, अपॉइंटमेंट घे, पण मॅडम फोन उचलतच नाहीयेत. बघ ना कशी आहे ही आर्या, तिचा फोन सकाळपासून बंद येतोय. आता नंदिनीला आठवतं की काय काय तिचं आणि आर्याचं भांडण झालं, ते फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय त्यांनी. आता नंदिनीला भीती वाटते की आर्या खरंच बाळाला ॲबॉर्ट वगैरे करू नये. आता काव्या म्हणत असते, आर्या फारच विचित्र आहे ताई, सगळं करून पाहिलं मी, केव्हाचा फोन लावते, मेसेज केला, पण तिचं स्टेटस मात्र भारी टाकलंय तिने, साजूक तुपातला शिरा वगैरे. काय चाललंय तिचं कोणास ठाऊक, आणि काय बिघडलंय तिचं कोणास ठाऊक. तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का ग ताई आर्यासोबत. नंदिनी म्हणते, नाही ग काव्या, मी फोन करून बघते हां आर्याला. आता नंदिनी फोन लावते तर तिच्या लक्षात येतं आर्याचा फोन स्विच ऑफ आहे. काव्या आता मनात विचार करत असते, ताई काल मनात खूप कॉन्फिडेंटली मला सांगत होती की आर्या आणि जीवाचं काही नाही, पण तिला आता सांगून बघू का, जीवा आर्यासाठी जेवण घेऊन गेला वगैरे, सांगूनच टाकू का. नाही नाही, पण ताईला माहीत असेल आधी तर. नको नको, जाऊ दे, नको हा विषय काढायला. काव्या आता हा विचार करते आणि शांत बसते. काव्याला वाटतं नंदिनी पण गरोदर आहे, कशाला उगाच तिला त्रास, असं म्हणून आता नंदिनी म्हणत असते, अगं काव्या फोन नाही लागत आहे बघ तिचा. काव्या आता वैतागते आणि म्हणते, जाऊ दे, असं म्हणून ती चालली जाते आत. आता नंदिनीला टेन्शन आलंय, तिच्या मनात अनेक वाईट विचार घोळतायत. तिला असं वाटतं आता, म्हणजे ती इमॅजिन करते की आर्या आता तिच्या सिस्टरला ॲबॉर्शन करायची गोळी मागते आणि ती गोळी घेते. नंदिनी आता अचानक अशी इमॅजिन करून ओरडते, नाही नाही आर्या असं करू नकोस. असं बरंच काय काय तिच्या मनात चाललंय बरं का, कारण तिचं आणि आर्याचं भांडण झालं ना त्यामुळे. आता ती जीवाला फोन लावते आणि देवाजवळ आधी प्रार्थना करते की सगळं काही ठीक असू देत म्हणून, आणि आर्याच्या मनात कुठलाही वेडावाकडा विचार येऊ देऊ नको, असं ती देवाजवळ प्रार्थना करते नंदिनी, आणि जीवाला फोन लावते. आता विचार करते ती मनात आधी की हा माणूस तर माझ्याशी खोटं बोलतोय, मी काय बोलू आता या माणसाशी, आधीच आर्याचं सापडणं गरजेचं आहे. आता काय करू, नंदिनी आहे ना मी, मला माघार घ्यावीच लागेल, हाच प्रॉब्लेम आहे माझा. मी नंदिनी येते आणि मग जीवाला लावते फोन. जीवा आता फोन उचलतो आणि म्हणतो, हां अगं बोल नंदिनी, आलीस का तू घरी. नंदिनी म्हणते, हो मी घरी आली आहे, पण तुमचं आर्याशी काही बोलणं झालंय का. जीवा म्हणतो, नाही गो का, काय झालं, तू असं का आवाज, म्हणजे काय झालंय बोल. नंदिनी म्हणते, एक इश्यू झालाय. जीवा म्हणतो, काय इश्यू झालाय, तू बरी आहेस ना. नंदिनी म्हणते, हो मी बरी आहे, पण आर्याच्या कपाटात ना मला एन्झायटीच्या पिल्स मिळाल्या आणि झालेला प्रकार जीवाला सगळं सांगते ही नंदिनी. मग आता जीवा ते सगळं ऐकतो आणि जरा घाबरतो. नंदिनीने सांगितलंय जीवाला तिचं आणि आर्याचं भांडण झालं. आता ती म्हणते, काव्या पण फोन लावते आर्याला, पण तिचा फोन स्विच ऑफ येतोय. हो मी पण फोन लावून बघितलं, पण आता टेन्शन आलंय मला, तुम्हाला काही कळलं का तिच्याबद्दल, ती कुठे काय येते. जीवा म्हणतो, अगं मला काहीच माहिती नाही, माझा तिचा काही फोन बिन पण नाही झालेला आज सकाळचा. ठीक आहे तू टेन्शन नको घेऊस, मी जातो तिच्या घरी आणि जाऊन बघतो. असं म्हणून जीवाने फोन ठेवलाय. आता जीवा जातो बरं का आर्याच्या घरी. बरं जातो ते जातो, आता पार्थला सोबत घेऊन जातो तो. आता हा ऑफिसमधनं निघालेला असतो ना, मग पार्थ अचानक त्याच्या समोर येतो आणि जीवाला बघतो आणि म्हणतो, काय रे जीवा काय झालं. जीवा सॉलिड घाबरलेला असतो बरं का, त्याच्या चेहऱ्यावर ते जाणवतंय. हे दोघे पण भाऊ आता एकमेकांकडे नुसते बघताना दाखवले. आज ना प्रेक्षकांना एवढा रंगवलाय त्यांनी एपिसोड की तुम्हाला काय सांगू. आजच्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. तर बघा आर्या आता मंदिराजवळ आलेली असते आणि देवीला म्हणत असते, देवी आई तू आतापर्यंत मला सगळं दिलं आणि सगळं हिसकावून पण घेतलंस, त्याची सवय लागली आणि तू हिसकावलंस ग, आणि आता माझा मुलगा जन्माला, माझं न आलेलं बाळ, सगळं तू माझ्यापासून हिरवून घेतलं. तू पुन्हा तेच करतेस देवी आई, तू का करतेस असं. आता तर जन्मजयाचं बाळ आहे माझ्या पोटात आणि या बाळाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करू. आता तिला टेन्शन आलेलं आहे. तिला असं वाटतंय आर्याला की आता सगळं तिच्या आयुष्यातून निघून जातं, तसंच हे बाळ पण निघून जाईल. ती खूप आता पॉझिटिव्ह झाली आहे आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, हे सरोगेट वगैरे या प्रकरणात असे होतात भानगडी, म्हणजे आपण पिक्चरमध्येच पाहिलंय, खरं बिरं काही पाहिलं नाही बाई मी कुठे. तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. इकडे आता पार्थ आणि जीवाचं बोलणं दाखवलं बरं का. पार्थ आता जीवाला बघतो, तो खूप घाबरलेला असतो, टेन्शनमध्ये असतो. आता पार्थ म्हणतो, काय रे जीवा
कोणाचा फोन होता तुला आता? आर्याचा फोन आला होता का? नाही, तू आर्याचं नाव घेतलंस फोनवर शेवट शेवट म्हणून विचारतोय. काय बोलत होतास तू फोनवर? बोल पटकन. सांग मला जीवा, काय लपवतोयस तू? काय चालू काय आहे तुझं आणि आर्याचं? जीवा म्हणतो, अरे दादा, काही काय बोलतोयस? माझं आणि आर्याचं काही नाही सुरू आहे. नंदिनीचा फोन होता आता. काव्या फोन लावत होती म्हणे आर्याला आणि काव्याचा कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून काव्या टेन्शनमध्ये होती. म्हणून नंदिनी मला सांगत होती. मी एक काम करतो, आर्याच्या घरी जातो आणि बघतो ती आहे का. पार्थ म्हणतो, थांब मग मी येतो तुझ्यासोबत. आता जीवाला टेन्शन आलंय बरं का. आता पार्थ म्हणतो, अच्छा बरं बरं ठीक आहे. काव्या बोलल्या होत्या मला, ठीक आहे चल मग आपण दोघे जाऊयात आर्याच्या घरी. जीवा म्हणत असतो, अरे दादा मी जातो ना, तू कुठे परेशान होतोस? पार्थ म्हणतो, पाण्या पावसाचं कशाला जातोयस बाईकवर? चल गाडीमध्ये जाऊया, राहू दे गाडी ऑफिसमध्ये, चल. असं म्हणून आता त्याने बसवलं जीवाला कारमध्ये. आता हे आर्याच्या घरी जातात बरं का. इकडे नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते, सारखी आर्याला कॉल करत असते. हे मानिनीला आधीच कळलेलं आहे असं त्यांनी दाखवलं. मग मानिनी म्हणते, अगो बाई नंदिनी, किती टेन्शन घेऊ लागली तू? एवढी का काळजी करतेस त्या आर्याची? ती का लहान आहे का? काव्या येते आणि म्हणते, ए ताई ऐक ना, मगाशी मला काय म्हणालीस? चिडचिड घेणं बरं नाही बाळासाठी, आणि आता तू बघ किती टेन्शन घेतेस, तू पण गरोदर आहेस ना, कशाला चिडचिड करतेस? मानिनी म्हणते, आणि हो ना तेच म्हणते मी, बघ ना काव्या, ती काय लहान आहे का? आर्या गेली असेल कुठेतरी, पडला असेल फोन बंद, येईल ना ती परत. आणि मुळात ती कुठे काय आहे, कधी परत येणार आहे, ती काय सांगायला आपल्याला बांधील आहे का नंदिनी? आणि तू अशी काळजी करतेस जसं काही ती काव्याच आहे, म्हणजे जणू काही काव्याच हरवली असं काळजी करतेस तू. काव्या म्हणते, बापरे आई असं काही बोलू नका बरं का. काव्या हरवली ना तर माझी ताई वेडीपिशी होईल, माझी नंदिनी वेडीपिशी होईल बरं का. आणि देशमुख काय म्हणतील हा विचार नको का करायला? म्हणजे या सासा सुना काहीतरी वेगळं बोलताय पण नंदिनीचं लक्षच नाहीये. रम्या ऐकतीये बरं का या तिघींचं बोलणं. आता नंदिनी पाणी प्यायला जाते तेव्हा ही मानिनी म्हणते, ए बाई काव्या, अगं या काय चाललंय नंदिनीचं? त्या आर्याचं काय एवढं टेन्शन घेतीये नंदिनी? आता ते काव्याला पण कळेना, ती नुसती नंदिनीकडे बघत असते. खूपच असा फास्ट दाखवला त्यांनी आजचा एपिसोड आणि असा थरारक दाखवलेला आहे, त्यामुळे मजा आली बरं का बघायला. इकडे आता बघा जीवा पोहोचला आर्याकडे. आर्या आर्या असा आवाज देत असतो पण आर्या कुठेच नसते घरामध्ये. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंब घराच्या बाहेर गेलं की घराला कुलूप लावत असतं आणि किल्ली जी आहे ना ती घरच्या लोकांकडेच असते. जीवाकडे कुठून आली बरं घराची किल्ली आर्याच्या? प्रश्न पडतात असे मध्ये मध्ये. असो, आता पार्थ म्हणतो, कुठे गेली आर्या? आता लगेच हा जीवा म्हणतो, मी बेडरूममध्ये चेक करतो हा. आणि पार्थला आता जीवा बेडरूममध्ये गेल्यानंतर डबा दिसतो तिथे जीवाचा आणि त्याला खटकतं. काव्याने त्याला फोन करून सांगितलं ना पार्थला दुपारी काल की जीवा डबा घेऊन गेला आर्यासाठी, आणि पार्थला ते समजतं की जीवाने काहीतरी कांड केलंय. जीवा आता खूप चिडचिड करतो, अरे दादा बघ ना आर्या नाहीये बेडरूममध्ये, तिच्या काय मुलगी आहे यार, फोन सुद्धा बंद करून ठेवलाय तिने. मी तिला भेटल्यावर जोरदार फटका मारणार आहे. मागच्या माणसानं किती काळजी वाटते हे कळत नाही का तिला? आता अचानक जीवाला आठवतं की त्याला आर्याने कधीतरी सांगितलं होतं की मी अपसेट असल्यावर ती जवळच्या मंदिरात जाते आणि तो तिच्या चपलांकडे लक्ष देतो आणि लक्षात येतं त्याच्या की तिचे सगळे फुटवेअर इथेच आहे, म्हणजे ती इथेच कुठेतरी जवळ गेली आहे. म्हणजे ती अनवाणी जाते ना मंदिरात. मग त्याच्या लक्षात येतं आणि तो लगेच धावत पळत सुटतो मंदिरात. आणि रम्या इकडे बसू त्याला सांगते, अगं आई ती नंदिनी किती टेन्शनमध्ये, आर्या सापडत नाहीये म्हणून. पण तिला का टेन्शन येतंय? किती घाबरली होती ती नंदिनी, म्हणजे आर्याला जर काही झालं तर हिलाच काही होईल असं वाटत होतं बघ. बसवात्या म्हणतात, अगो हो ना बाई रम्या, खरं सांगू का तुला, नाही म्हणजे नंदिनीला मी काव्याच्या व्यतिरिक्त एवढी काळजी करताना कधी बघितलं नाही ग कोणाची. रम्या म्हणते, बरोबर आहे का आई तुझं, काही झालं ना तरी आज आपण हे शोधून काढायचंच बरं का. आर्या, नंदिनी आणि जीवा तिघांमध्ये नेमकं काय चाललंय ते बघा प्रेक्षकांनो. आणि रम्याला कळतं बरं का आर्या प्रेग्नंट आहे जीवामुळे. अरे बाप रे, हंगामाच हंगामा झालाय. आता जीवा इतका टेन्शनमध्ये असतो. पार्थ आणि तो गाडीमध्ये बसलाय. जीवा सारखा फोन करत असतो आर्याला पण लागतच नसतो आर्याचा कॉल. आणि तो पार्थला म्हणत असतो, दादा दादा तुझ्या गाडीची स्पीड वाढवतोस का जरा, प्लीज वाढव ना. आता या जीवाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन काळजी हे पार्थला कळतंय ना. एवढं काही कोणी येडा असतं का? आणि बायकोला सोडून दुसऱ्या बाईवर प्रेम करतोय हा, हे लक्षात येतं ना प्रेक्षकांनो. म्हणजे तो प्रेम नाही करत आहे पण तो बाळाची काळजी घेतोय जीवा. तो मनात विचार करत असतो, बाळाला काही व्हायला नको, आर्याला काही व्हायला नको देवा प्लीज. आता तेवढ्यात तो पार्थला म्हणतो, दादा पुढचा लेफ्ट घेतोस का? आता पार्थ लेफ्ट घेणार तेवढ्यात त्याची गाडी बंद पडते बरं का. जीवा म्हणतो, अरे देवा काय झालं रे दादा, गाडी बंद पडली की काय? पार्थ म्हणतो, अरे हो गाडीला काय झालं काय की. जीवा म्हणत असतो, अरे बघ तरी दादा स्टार्ट कर ना. पण आता जीवाला लांबूनच एक मंदिर दिसतं बरं का आणि त्याच्या लक्षात येतं की देऊळ आहे इथे वाटतं, तिथे आर्या असेल असं त्याच्या मनात विचार येतो.
आर्या इथेच कुठेतरी असावी असं म्हणून तो आता पार्थला म्हणतो, दादा तू गाडी चालवत ये, मी आलो, जातो पुढे. आता आर्या तिथे रडत बोंबलत बसलेली असते बरं का. सॉरी प्रेक्षकांनो, मी असे शब्द वापरत नाही, पण काय आहे आर्याचं वागणं काही पटेना बाबा आपल्याला. असो, आता जीवा आलाय तिथे, म्हणजे मुळातच आपल्याला ही कन्सेप्टच पटेना, सरोगसी वगैरे काही असतं असं. असो, काय बोलावं आता प्रेक्षकांनो, निशब्द होते मी कधी कधी असं काही पाहिल्यावर. काव्या नाही, आर्या आर्या सापडली शेवटी जीवाला आणि तो आला तिच्याकडे आणि तिला आता ओरडतो तो. आता ते डंचिक डंचिक म्युझिक पुन्हा लावलं त्यांनी खूप दिवसांनी. आर्याला बघून तो चिडतो बरं का. आता आर्या जीवाला तिथे मिठी मारते बरं का. जीवा आता चिडून म्हणतो, काय आर्या, अगं शांत हो, पण हे काय आहे तुझं असं, एवढ्या भर पावसात कोणी एवढ्या रात्रीचं इथे येऊन बसतं का? अगं इथे कोणी नाही आजूबाजूला, तुला काही झालं असतं, कोणी तुला उचलून नेलं असतं तर. लगेच आता आर्या म्हणते, जीवा तू मला शोधायला आलायस का? मला तुझ्या काळजीचा त्रास नाही रे, पण नंदिनी मला जे बोलली, जे वागली ना माझ्यासोबत, तुला माहित नाही जन्मजय, ती माझ्यासोबत जे काय आज वागली ना, त्यामुळे मी स्वतःचं बरं वाईट करून घेणार होते आज. लगेच आता जीवा म्हणतो, ए वेडी आहेस का, असं नाही करायचं काही. आर्या लगेच म्हणते, मी स्वतःचं बरं वाईट केलं असतं जन्मजय आणि माझ्या बाळाला काही झालं असतं तर. जीवा म्हणतो, ए बाई तू असं काही बोलू नकोस, अगं असं काही होणार नाहीये बरं का, ठीक आहे, इट्स ओके. लगेच आता आर्या म्हणते, हो पण जन्मजय तू नको स्वतःला त्रास करून घेऊ, मी बरी आहे बरं का, मी खरं सांगते तुला मी बरी आहे. अरे नाटक करते बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे ती भांडणं लावते नंदिनी आणि जीवामध्ये. हे तुम्ही नोटीस केलं का? म्हणजे मी नोटीस केलं म्हणून तुम्हाला शेअर करते बरं का. आता बघा, ती त्याला पुन्हा मिठी मारते तेव्हा जीवाची गाडी अरे मी काय बोलते यार, कन्फ्युजनमध्ये मलाही गडबड होते. पार्थची गाडी चालू होते आणि पार्थ आता यांच्या दोघांच्या समोर येतो आणि बघतो तर काय, बापरे, जीवा आणि आर्या एकमेकांच्या मिठीत. आणि त्याला एकदम धक्काच बसला ना. आता कोणालाही धक्का बसेल प्रेक्षकांनो, कोणताही भाऊ असो तो काळजीनेच हे सगळं विचार करेल ना. पार्थ आता विचार करतो, अरे बापरे हे काय चाललंय जीवाचं, आणि तो त्याच्या गाडीचा फ्लॅश लाईट जो आहे ना तो मुद्दाम मारतो या दोघांवर, जेणेकरून यांची मिठी सुटावी. पार्थचं डोकं भणकलेलं असतं बरं का आता आर्यावर आणि या जीवावर. जीवाच्या पण लक्षात येतं, अरेच्या पार्थ दादा आपल्या सोबतच होता की. आर्या तिच्या चेहऱ्यावर लाईट येत असतो म्हणून अशी हात समोर धरत असते आणि आर्याला पण कळे ना आता पार्थ समोर आलाय, आता काय रिॲक्ट करावं. पण पार्थने आता बघा काय काय केलंय. आता पार्थ सॉलिड झापणार आहे या दोघांना. आता अर्धा भाग त्यांनी आज दाखवला, पण अर्धा उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे तुम्हाला. इथे नंदिनी टेन्शनमध्ये असते तेव्हा तिचं मन येतं तिच्या समोर. ते मन म्हणत असतं, काय नंदिनी मॅडम काय चाललंय तुमचं, रडताय का, आला का तुमचा जीवा घरी, आला का, नाही आला का, अरे देवा, अच्छा, म्हणजे तो आता त्याच्या आर्यासोबत असेल. नंदिनी म्हणते, हे बघ तू. लगेच तिचं मन म्हणतं, माझ्यावर का चिडतेस, अगं अशीच तू तुझ्या आईवर पण चिडली होतीस बरं का, आठवतं का तुला, तुझी आई बोलली होती तुला याच खोलीत सरोगसीच्या भानगडीत पडू नकोस नंदिनी. आता तिला आठवतं की तिच्या आईने तिला बजावलं होतं की तुमच्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला कशाला आणताय. अरे ती व्यक्ती तुम्हाला इमोशनल अटॅच होऊ शकते, जीवाच्या प्रेमात पडू शकते, हे तिच्या आईने तिला बजावलं होतं बरं का प्रेक्षकांनो. आणि मोठ्या माणसाचं याच्यासाठी ऐकत जावं, कळलं का. आता नंदिनीला ते आठवतं आणि ती लागते आता डसा रडायला. तिचं मन तिला म्हणतं, सांगितलं होतं ना तुझ्या आईने तिसऱ्या माणसाला इन्व्हॉल्व करू नको, पण तू ऐकलं नाहीस तुझ्या आईचं, कळलं का आता नंदिनी काय होतं ते. नंदिनी म्हणते, नाही माझा जीव असं नाहीये आणि तो माझा विश्वासघात नाही करणार, माझ्या जीवाचं प्रेम आहे माझ्यावर. नंदिनी आता तिला म्हणजे तिचं मन तिला म्हणते, अगं बाई हे प्रेम ना त्याने काव्यावर पण केलं होतं बरं का आधी, मग तुझ्या प्रेमात पडला तो, आता तो आर्याच्या प्रेमात पडलाय, मग नवल ते काय आहे. नंदिनी म्हणत असते तिला तिच्या मनाला, जा तू इथून, मी माझ्या नवऱ्याच्या बद्दल काही असं वाईट साईड ऐकून घेणार नाही. आता ते मन म्हणतं, अगं नंदिनी थांबलीस का, मारायचंय का तुला मला, मार ना मग, थांबलीस का, मार. अगं नंदिनी मला मारल्यानंतर त्रास तुलाच होणार आहे, तू कशी वागलीस तरी त्रास तुलाच होणार आहे, असं तिचं मन तिला सांगतं आणि तिथून गायब होऊन जातं. आता नंदिनी लागते ना ढसा रडायला. प्रेक्षकांनो एवढं काही यांच्यामध्ये म्हणजे बिघडलेलं नव्हतं बरं का, फार काही लग्नाला वर्ष झाली नव्हती, म्हणजे आपण यापूर्वी सुद्धा चर्चा केली होती कमेंटमध्ये. पण नंदिनीने खरंच हा जो निर्णय घेतला तो घाई गडबडीत घेतला असं म्हणायला हरकत नाहीये. आता इथे बघा पार्थ कसा खबर घेतो जीवाची. या सीनमध्ये आपण बघतोय की पार्थ आता गाडीच्या खाली उतरतो आणि येतो जीवा आणि आर्या समोर. आता जीवाच्या मनात तसं काही नसतं, पण तरी त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं. आता त्यालाही टेन्शन येतं की पार्थला काय उत्तर द्यावं. आर्या पण गडबडते बरं का पार्थला बघून. आणि आता पार्थ या दोघांकडे आधी तर खूप वेळ बघतच राहतो असं त्यांनी दाखवलं. आणि मग तो आर्याला बोलतो पार्थ आणि म्हणतो, काय ग आर्या, फारच भिजलीस तू, इथे कशाला आली होतीस तू या देवळामध्ये एवढ्या रात्रीची, आणि ते पण एकटी, काय ग आर्या बरी आहेस ना. नाही तू सापडत नव्हतीस म्हणून आमचा जीवा फारच बेचैन झाला होता ग,
काय म्हणजे नेमकं आता आर्याला फार चांगलं वाटतं बरं का मनातनं, की आर्या म्हणजे बेचैन झाला होता जीवा तिच्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर. पण आता पार्थ तिला म्हणतो, "हे असं अनवाणी पाण्या-पावसाचं एकटं-दुकटं कशाला फिरतेस गं तू?" पार्थने भारी प्रश्न विचारले हां हिला. मग लगेच ती म्हणते, "आर्या सॉरी, नाही म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण जरा डिप्रेस होते मी, म्हणून मी इथे आले होते. मला जरा एकांतात थांबायचं होतं म्हणून मी इथे आले होते." पार्थ तिच्याकडे पाहतच असतो बरं का सारखा कंटिन्युअसली. आर्या म्हणते, "तुम्हाला कसं काय कळलं मी इथे येते?" पार्थ म्हणतो तिला, "मला नाही कळलं ते, पण आमच्या जीवाला माहीत होतं तू इथेस, तू उदास झाल्यावर इथे येतेस म्हणे अनवाणी वगैरे. आमच्या जीवाला कळलं ते. ठीक आहे." आता तेवढ्यात या आर्याला थंडी वाजायला लागते म्हणून जीवा आता स्वतःचा कोट काढतो आणि तिला म्हणतो, "अगं तुला थंडी वाजते अगं आर्या, हे घे, हे घे." आर्या म्हणत असते, "नाही इट्स ओके." पण आता जीवा स्वतःचा कोट काढतो म्हणजे ते ब्लेझर काढतो आणि तिला घालतो. पार्थ हे सगळं बघतच राहतो. आता आणखीन पार्थला काय वाटायला पाहिजे प्रेक्षकांना? ऑब्व्हियसली त्याला वाटणारच ना, की हा या पोरीच्या भानगडीत फसलाय म्हणून तो लगेच तिचा हातात हात घेतो. सगळं त्याच्या भावासमोर करतोय बरं का. येडा आहे का जीवा? थोडासा डोक्यावर पडलाय का? असो. पण मंडळी तुम्हाला आवडला ना आजचा रिव्ह्यू? लय भारी होता बरं का. मला पण एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटलं आजचा रिव्ह्यू पाहिल्यावर. मजा येणार आहे आता मालिकेत पुढे सगळं काही बघायला. पण येतो पिक्चर आहे अभी बॉस. बघा आता पुढे काय घडतं. आजचा एपिसोड इथेच संपला आहे. पार्थला खूप राग येत असतो जीवाचा आणि हा एपिसोड त्यांनी संपवला. जीवा तिला ब्लेझर घालताना. आता पुढच्या भागात बघा काय झालं. आर्याला जीवा आणि पार्थ हॉस्पिटलमध्ये नेतात. आता ती डॉक्टर हात लावल्या लावल्या म्हणते नाडीला, "अहो या तर प्रेग्नंट आहेत." पार्थ म्हणतो, "काय?" आता लगेच आता पुढचा घरचा सीन दाखवला त्यांनी. पार्थ डायरेक्ट नंदिनीला सांगताना दिसतोय, "नंदिनी, आर्या जीवामुळे प्रेग्नंट आहे." जीवा घाबरतो ना आणि रम्या पण ऐकते. जीवा म्हणतो, "नाही नाही दादा, ती प्रेग्नंट आहे, पण ती माझ्यामुळे प्रेग्नंट वगैरे माझ्यापासून नाहीये ती प्रेग्नंट." पार्थ म्हणतो, "घे मग नंदिनीची शपथ, मगच विश्वास ठेवेल." मंडळी नंदिनीला तर माहितीच आहे की आर्या प्रेग्नंट आहे, पण तरी पण नंदिनीची ही रिॲक्शन जरा विचित्र वाटली. पण आता मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला. आय एम सो एक्सायटेड. बघूयात काय घडतंय उद्याच्या भागात. आजचा एपिसोड आवडल्यास प्लीज 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 लाईक करायला विसरू नका. उद्या बाईचा आशीर्वाद द्यायच्या आधी लग्नानंतर देऊ का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग बाईचा आशीर्वाद लग्नानंतर देईल. मला नक्की सांगा प्रेक्षकांनो. तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत असते. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा.